आता कॉलेजची जनरल सेक्रेटरी झालेली आहेस, त्यामुळे कामाचा भार आता वाढणार आहे. त्यामुळे आपल्या कॉलेजसाठी, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुला खूप काम करावं लागेल. आणि ते देखील स्वतःच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता हे लक्षात ठेवावं लागेल. सर तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी माझा अभ्यास सांभाळूनच सगळं करीन आणि आपल्या कॉलेजचं नाव मोठं करीन. येतो. या. दीव्स हे काय आहे? बघ ना. अरे यार हे असं कसं झालं? काय भानगडे? आज काय सूर्य पश्चिमेला उगवला नाही वाटतं. यार मुझे तो चक्कर आ रही है. चक्कर सोड, हे जिवंतपणे बघायला मिळेल असं वाटलं पण नव्हतं. What nonsense is this, Anika? काय नवीन स्टंट सुरू केलायस? क्रिश, तुम्ही सगळे बोलत होते ना, मी खूप वाईट वागते, माझ्यात चांगले संस्कार नाही आहेत. मग मी आता स्वतःला इम्प्रूव्ह करायचं ठरवलंय, म्हणून मी आता अशीच राहीन. आयुष्यात बदल हा चांगलाच असतो, पण हे असं सरळ दुसरं टोक गाठणं म्हणजे काहीतरी गडबड आहे नक्की. अलर्ट राहायला हवं. हे बाळा, अगं तू रडतेस काय अशी लहान मुलासारखी? तू लहान आहेस का आता? आणि आपली अनिका कशी आहे आपल्याला माहिती आहे ना. घर सोडून पळून जाणाऱ्यातली आहे का ती? अरे एसी लागतो, क्रेडिट कार्ड लागतात, एवढ्या नोकरांची सवय आहे, ती अशी जाणार आहे का घर सोडून? काही भलते सलते विचार नाही करायचे. येईल ती, येईल. मी सांगते ना तुला, येईल. आई काय? ए आई हे बघ. काय? घ्या आता. नवीन नाटक काहीतरी सुरू होणार. हो खरंय. नाहीतर उगा त्या डायनाची दामिनी कशी काय झाली? निंगे 100% काहीतरी सिस्टीम आहे बरं का. हे आणि का आपला सुभाष करायला. होय होय. मग काय, आधी एवढी पापं केली आणि आता भोळी बनायचं एवढं नाटक करते. कमळी, आजपर्यंत मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागले, तुझ्यासोबत खूप चुकीचं केलंय. इतकं केलंय की मला माहित नाही मला माफी मिळाली पण पाहिजे की नाही. पण इफ पॉसिबल प्लीज मला माफ कर, प्लीज. आय नो तू माफ नाही करणार, पण मी मनापासून बोलते. आय एम रिअली सॉरी कमळी, मला माफ कर. काय गरज आहे ढोंग करायची? Nobody is gonna believe you. रेश, ते खूप चुकीचं केलंय. इतकं चुकीचं केलंय की मला स्वतःला आता त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतंय. आणि मी माझी चूक कबूल करते. मला आता सुधारायचंय. आय वॉन्ट टू अटोन. आय रिअली वॉन्ट टू चेंज. And I'm trying. Please believe me. Kamri, I'm really sorry.
राजन, राजन, बोल. हे बघ बघ आपल्या मुलीने काय केलंय ते. आता काय केलंय? ही मुलगी कधी सुधारणार आहे देवास ठाऊक. बघ तरी एकदा. बघू. घे. राजन, तुला हसायला येतंय? सिरियसली? परवा तुम्ही सगळेजण तिला काय काय बोललायत ना, त्यामुळे झालंय हे सगळं. एक मिनिट, त्याचा इथे काही संबंध नाहीये बरं का. नाही, तिने पंजाबी ड्रेस घातला ही चांगली गोष्ट आहे. हा, पुन्हा कोणाला तरी मुद्दामून त्रास देण्यासाठी हे सगळं करत असणार ती. मुद्दाम? मुद्दाम? राजन, तुला खरंच वाटतं हे सगळं ती मुद्दाम करते? अरे तिचे कपडे बघ कसे आहेत ते. अरे ती खरंच सुधारलीये. रागिणी, कपडे बदलले म्हणून माणूस बदलत नाही हे तुमच्यापेक्षा चांगलं कोणाला कळू शकतं नाही का? राजन, तुझ्या सुधारण्याच्या नादामध्ये जर माझ्या मुलीने स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं ना, तर मी तुला सोडणार नाही. हा रागिणीचा शब्द आहे. राजन, तुमच्यामुळे तिची मान सगळ्यांसमोर अशी खाली असते. कोणाकडेही वर तोंड करून बोलत नाही. पण जर का तुम्ही लोकांनी तिला जास्त हुडूस तुडूस केलं ना, तर लक्षात ठेव गाठ माझ्याशी. काय म्हणालीस? म्हणजे आज ती जी काही दबावाखाली आहे ती तुम्हा लोकांच्या तिला असं वागणूक देण्यामुळे आहे. आणि किती झालं तरी ती वारसच आहे ना या घराची. बास 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 झाला आता. वारस 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 हा शब्द ऐकून कंटाळायला लागला मला. आता तुला आज एक गोष्ट सांगतो. हे बघ, ती या घरची वारस आहे ना, म्हणूनच तर चिंता वाटते आम्हाला. पण खरं तर आता मला पश्चाताप होतोय की लहानपणापासून मी तिच्याकडे लक्ष देऊ शकलो नाही आणि तिची जबाबदारी मी तुम्हा दोघींवर सोपवली. त्याचेच हे सगळे परिणाम आहेत. मी कॉलेजमध्ये जाणार आहे तेव्हा मला समजेलच नक्की अनिकाचं काय सुरू आहे ते. नाही ग, काय बी झालं तरी ती माकडी बदलूच शकत नाही. हे होणं शक्यच नाही. अगं किती त्रास दिलाय तिने सगळ्यांना. आणि मुळात कपडे बदलून काय होणार आहे? कपडे बदलून कमळी नाही होतात. करेक्ट आहे. कमळीसारखी नाही बनवू शकत ती. कमळीसारखी कमळीच. जाऊ दे की, आपण कशाला तिच्याबद्दल बोलत बसलोय. आणि तसं बी तिला खरंच जर बदलायचं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, होय की नाही? आता मी तर म्हणतोय तिने ह्यो जो काही नवीन डाव सुरू केला असेल की नाही, तर तिच्यापासून जरा जास्त जपून राहायला लागतंय. कारण कमळीवर डाव करायला ती काय काय करल आपण काय बी सांगू शकत नाही.